नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी. अन्वी मिर्झापूरच्या माजी सरपंचाला गमवावे लागले प्राण. ट्रॅफिक जाममध्ये रुग्णवाहिका अडकली. रुग्णांच्या जीवाशी खेळ. अकोटफाईल पुलावर दररोज वाहतूक विस्कळीत. रिधोरा शिवारात मित्रांनीच केली युवकाची हत्या. कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली. विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा गौरव. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे भव्य आयोजन. ई-गव्हर्नन्स मध्ये अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात राज्यात तिसरे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव. आता सविस्तर बातम्या. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शनिवारी दुर्दैवी घटना घडली. अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना मृत्यू झाला. सकाळपासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या शिरसाट यांना दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास भोवळ आली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. रणरणत्या उन्हात सिलेंडर मिळवणे किती कठीण झाले आहे याची कल्पना येऊ शकते. गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती, तरीही प्रशासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता, असा आरोप केला जातो आहे. वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तत्परत्या उन्हात ग्राहकांची ससेहोलपट होत आहे. 970 रुपये देखील ग्राहकांना पुरवठादार सांगेल तेथून सिलेंडर घ्यावे लागत आहे. अक्षरशः मनमानी सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापायी सामान्य नागरिकांचा जीव जातोय. सरकारचा तीव्र शब्दात मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच संबंधित गॅस एजन्सी चालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला. अन्वी मिर्झापूरचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे सकाळी 9 वाजल्यापासून गॅस लाईनमध्ये उभे होते. दुपारी 1-1:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि त्याचमध्ये त्यांचं निधन झालं. गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती. शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता. केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असणारा धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी, हीच विनंती. अकोटफाईल परिसरात जाम लागणे नवीन गोष्ट नाही, परंतु यामुळे एखाद्या अत्यवस्थ रुग्णांचा बळी जाणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शनिवारी वाहनांच्या गर्दीत एक रुग्णवाहिका अडकली. वाहतूक शिपाई तेथे नसल्याने सायरनचा काहीही उपयोग झाला नाही. बऱ्याच वेळाने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली. रुग्णवाहिकेला आधी मार्ग मोकळा करून देणे बंधनकारक आहे, कारण एकाच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. परंतु विस्कळीत रहदारीमुळे रुग्णवाहिका देखील लवकर निघू शकत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अकोटफाईल पुलावर रहदारीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. घाईच्या वेळी घालमेल सहन करावी लागते. या भागातील समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी आहे.
बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिधोरा शिवारात एका अज्ञात तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अत्यंत कौशल्याने मृताची ओळख पटवून या हत्याकांडचा छडा लावला. या प्रकरणी मृत तरुणाच्या 2 आरोपी मित्रांना अटक केली आहे. पोलिसांनी तपास चक्र फिरवून मृतदेहाची ओळख पटवली. तो बाळापूर तालुक्यातील अमानतपूर तकोडा येथील रहिवासी वाल्मिक खंडारे असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि तपासाला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये वाल्मिक खंडारे हा त्याचे 2 मित्र आदेश सुधीर डोंगरे आणि अभिषेक प्रकाश गवडी यांच्यासोबत जाताना दिसला. हत्येनंतर दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी पसार झाले होते. पोलिसांनी 2 पथके तयार करून त्यांचा शोध सुरू केला. अखेर गुन्हे शाखे अभिषेक गवडीला दर्यापूर येथून तर आदेश डोंगरेला भुसावळ येथून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की दारूच्या नशेत त्यांच्याच आपसात वाद झाला आणि त्या रागातून त्यांनी वाल्मिकची हत्या केली. लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रजधूड मासिकाच्या संपादिका आणि समाजसेविका देवकाबाई देशमुख होत्या. लोक स्वातंत्र्य शिवशक्ती पुरस्काराने विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश वंदनेनंतर मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला. शहरासह राज्यातील आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष महिलांना लोकस्वतंत्र विश्वशक्ती गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये लिनेस क्लबच्या प्रदेशाध्यक्ष कल्पनाताई देशमुख, देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्ष राज्यश्री देशमुख, समाजसेविका पल्लवी दिवेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शहीद जवान, अन्यायग्रस्त महिला, आत्महत्याग्रस्त शेतकरी, दिवंगत पत्रकार आणि विविध अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोहळ्याला पत्रकार संघटनेचे सदस्य, हितचिंतक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि यशस्वी संयोजन जया भारती इंगोले व दीपाली बाहेकर यांनी केले. एकशे 50 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत 2 टप्प्यातील मूल्यमापनानंतर राज्यातील 34 पोलीस अधीक्षक कार्यालयांमधून अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय राज्यात 3ऱ्या क्रमांकाचे ठरले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मंत्री आशिष शेलार वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ई-गव्हर्नन्स कार्यक्रम राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेनचा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर या 7 घटकांवर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारण कार्यक्रम अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व त्यांच्या चमूला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवरती अधिक माहिती मिळवू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. माझे नाव गीताई. मला 10 ते 12 वर्षापासून थायरॉइडचा त्रास होता. याकरिता मी नाईक होमिओपॅथी येथे उपचार करण्यास सुरुवात केली. 1 महिन्यात मला खूप चांगला परिणाम जाणवला. माझे वजन 2 किलो कमी झाले. चेहऱ्यावर आणि पायावरची सूज कमी झाली. माझे थायरॉइडचे रिपोर्ट नॉर्मल आलेत. मला येथे 80% समाधान आहे. डॉक्टर मला 6 महिन्यांचा कोर्स करण्यास सांगितले आहे. तो मी पूर्ण करणार आणि माझी थायरॉइडची गोळी मी कमी करून घेणार. माझं नाव गीतल शेवाळे. मला 10-12 वर्षापासून थायरॉइडचा त्रास होता, पण एका महिन्यातच नाईक होमिओपॅथीमध्ये मला खूप चांगला रिझल्ट आला. माझं एका महिन्यात 3 किलो वजन कमी झालं आणि थायरॉइडचे रिपोर्ट पण नॉर्मल आले.
चेहऱ्यावर पायांवरची सूज येत होती ती पूर्ण कमी झाली. मला आता म्हणजे 80% एका महिन्यात त्रास माझा कमी झाला. मला 6 महिन्यांचा कोर्स करायला सांगितले. तो कोर्स मी पूर्ण करणार. माझ्या थायरॉइडची गोळीची पावर मी कमी करून घेणार. भानखेडा गावाला ऍक्टिवावर बसून एक महिला तिच्या मित्रासह जात होती तेव्हा 5 अज्ञात व्यक्तींनी त्यांना लुटले आणि धाक दाखवून महिलेला बाजूला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. आरोपींना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. 28 मार्च रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील भानखेड गावी जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरात घटना घडली. पीडिता व तिचा मित्र ऍक्टिवा वाहनावर जात असताना 5 अज्ञात लोकांनी त्यांना अडवले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळील 120 रुपये काढून घेतले व त्यातील एका इस्माने पीडितेला बाजूला नेऊन तिच्यावर जबरीने अतिप्रसंग केला. या अनुषंगाने फैजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील 5ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपास फैजरपुरा पोलीस करीत आहेत. दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फैजरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ऍक्टिवा वाहनावरून जात होते. 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत. याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फैजरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यातील 5ही आरोपितांना पोलीस ठाणे फैजरपुरा, क्राईम ब्रँच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील तपास फैजरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. महानगरपालिकेकडून काही दिवसांपूर्वी जलकुंभी काढण्याची कारवाई केल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नसल्याचे चित्र समोर येत आहे. जलकुंभी अजूनही तशीच पसरलेली असून नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी डासांचा प्रचंड त्रास वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोरणा नदीचे पात्र आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलकुंभी वाढलेली आहे. महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी जलकुंभी हटवण्याची कारवाई केल्याचा दावा करत फोटो देखील प्रसिद्ध केले होते. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ही कारवाई केवळ दिखाऊ असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक ठिकाणी जलकुंभी असूनही पूर्ववत पसरलेली असून पाण्याचा प्रवाह अडथळीत होत आहे. यामुळे पाण्याचा दुर्गंधी वाढत असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर या साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. संध्याकाळच्या वेळेस मच्छरांचा त्रास इतका वाढतो की नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांकडून महानगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात असून केवळ फोटो सेशन न करता प्रत्यक्षात जलकुंभी पूर्णपणे काढून टाकण्याची आणि नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील एसपी कार्यालयाच्या परिसरात टँकर आणि अवैध वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. दोन्ही बाजूला रस्त्यावर उभी वाहने केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. एसपी कार्यालयाच्या बाजूला टँकर आणि इतर वाहने रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उभी केली जात आहेत. या बेकायदेशीर पार्किंगमुळे रस्त्यांची रुंदी कमी होत असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत या ठिकाणी वाहतूक कोंडींची समस्या तीव्र होते. आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही या मार्गाने जाताना अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे अपघाताचा धोका देखील वाढला असून पादचारी आणि वाहन चालक दोघांनाही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तात्काळ कारवाई करून रस्त्यावरील बेकायदेशीर पार्किंग हटवावे आणि वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी केली जात आहे. तसेच संबंधितांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव अर्थात रामनवमी उत्साहात साजरी झाल्यानंतर आता सर्व भक्तांना प्रतीक्षा लागली आहे की त्यांचे परमभक्त महाबली हनुमान यांच्या जयंतीची. येत्या गुरुवार 2 एप्रिल रोजी देशभरात हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व हनुमान मंदिरामध्ये सध्या विशेष तयारी सुरू असून उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हनुमान जयंतीनिमित्त शहरातील जवळपास सर्वच हनुमान मंदिराची स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे.
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून रात्रीच्या वेळी ही मंदिरे प्रकाशाने उजळून निघत आहेत. विशेषतः सालासर हनुमान मंदिर, काळा मारुती मंदिर, बालाजी मॉल जवळील हनुमान मंदिर, तपे हनुमान मंदिर आणि श्रीराज राजेश्वर मंदिर परिसरातील हनुमान मंदिर यासह अनेक ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सुंदरकांड पठण, हनुमान चालिसा पठण आणि भजनांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. गुरुवार 2 एप्रिल रोजी पहाटे 5:45 सर्व मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. जन्मोत्सवानंतर दुपारी सर्व मंदिरांमध्ये भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगलप्रसंगी सर्व हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विविध मंदिर व्यवस्थापन समित्यांच्या वतीने करण्यात आले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी, अन्वी मिर्झापूरच्या माजी सरपंचाला गमवावे लागले प्राण. ट्रॅफिक जाममध्ये रुग्णवाहिका अडकली, रुग्णांच्या जीवाशी खेळ, अकोटफाईल पुलावर दररोज वाहतूक विस्कळीत. रिधोरा शिवारात मित्रांनीच केली युवकाची हत्या, कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली. विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा गौरव, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे भव्य आयोजन. ई-गव्हर्नन्स मध्ये अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात राज्यात तिसरे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.